नमस्कार. शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. प्रेमाचा सहवास या आमच्या कथेला तुमच्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. दोन्ही हात त्याने तिच्या गळ्यामध्ये मागून टाकलेले होते आणि तिच्या गळ्याला घट्ट मिठी मारली, जणू काही तो तिला आता कधीच सोडणार नाही. रुचा त्याच्या या अशा स्पर्शाने सुरुवातीला तर भांबावून गेली. कॉलेजमध्ये तिचे मित्र होते, नाही असे नाही, परंतु गावाकडची मैत्री म्हणजे फक्त लांबूनच हाय हॅलो. मिठी मारणे, हक करणे या गोष्टी त्या मैत्रीमध्ये कधीच नव्हत्या. श्लोकच्या एवढ्या गच्च मारलेल्या मिठीने ती थरथरली. तिच्यासाठी कुण्या पुरुषाचा एवढ्या जवळून हा पहिला स्पर्श होता, त्यामुळे ती खूप अस्वस्थ झाली होती. श्लोकला तिच्या शरीराची होणारी थरथर जाणवली. श्लोक, रुचा, आपण काही क्षण बोलू शकतो का? रुचा, ती थरथर करत, सर, हे तुम्ही काय करत आहात? प्लीज सोडा. रुचा, सॉरी फॉर धिस, पण माझे बोलून झाल्यावरच मी सोडणार. तिच्या कानाच्या पाळीवर गरम श्वास सोडत तो बोलला. त्याच्या त्या श्वासाबरोबर तिचे ऊर वर खाली होऊ लागले. तिने घाबरत दरवाजाकडे मान वळवून बघितले. कोणी बघितले तर? हा मोठा प्रश्न तिच्या मनात निर्माण झाला होता आणि तिची ती चलबिचल पाहून नक्की तिच्या मनात काय आहे हे श्लोकला लगेच समजले. रुचा, रिलॅक्स. केबिन ब्लॉक आहे. माझ्यामुळे तुझ्यावरती कोणीही बोट उचललेले मला चालणार नाही. मला फक्त थोडा वेळ तुझ्याशी बोलायचे होते, म्हणून मी केबिन आणि कॅमेरा दोन्ही लॉक केले आहे. सो रिलॅक्स. आज पहिल्यांदाच तो तिला मिस रुचा ऐवजी फक्त रुचा म्हणाला होता. त्याच्या त्या हाकेत एक आपलेपणा, एक ओढ जाणवत होती. तिने मान फिरवत पुन्हा तिच्या गळ्यात असणाऱ्या श्लोकच्या हातांकडे बघितले. तिची थरथर मात्र काही कमी झाली नाही. मी तुला काहीही करणार नाही, प्लीज रिलॅक्स, म्हणून त्याने तिला पुन्हा त्याच्या छातीशी आवळून धरले. तिची चलबिचल पाहून श्लोक बोलला, रुचा, मी तुझे आणि वहिनींचे झालेले बोलणे मगाशी ऐकले होते. या रविवारी मुलगा पाहण्याचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी तू जाणार आहेस हेही मी ऐकले. मी हे कसं सांगायचे ते मला कळत नाही, पण रुचा, तुझ्याबद्दल माझ्या मनात भावना निर्माण झाल्या आहेत. तुझ्याबद्दल मनात एक ओढ होती. इतक्या दिवस तुझ्याबद्दल मला फक्त अट्रॅक्शन आहे असं समजत होतो, परंतु तुझे लग्न जमणार हे ऐकून मी आउट ऑफ कंट्रोल झालो. मला काहीच सुचेनासे झाले. मी काय करावे तेच कळेना. प्लीज तू जाऊ नकोस घरी. श्लोक सर, हे काय बोलत आहात? माझ्याबद्दल ओढ कसे शक्य आहे? रुचा आश्चर्यचकित होऊन बोलली. मला माहीत आहे तुला हे पचवणे जड जात असेल, परंतु खरंच मी तुझ्याबद्दल फील करू लागलो आहे. मी तुला आता कोणत्याही परिस्थितीत गमावू शकत नाही. मला तू माझ्या आयुष्यात शेवटपर्यंत माझ्याबरोबर हवी आहेस. तुला गमावण्याचा धोका मला घ्यायचा नाही. मला तुझी मनापासून काळजी आहे. ट्राय टू अंडरस्टँड. आय रिअली लव्ह यू रुचा. तिला स्वतःकडे वळवत तो बोलला. रुचा भावनिक होऊन, सर, मला काय बोलावे कळत नाही, पण प्लीज तुम्ही जे बोलत आहात ते नाही होऊ शकत. हे सर्व खूप अवघड आहे. मला घरी जावेच लागेल. मी बाबांचा शब्द मोडू शकत नाही. आय एम सॉरी, बट जे काही तुमच्या मनात आहे ते काढून टाका. श्लोक दीर्घ श्वास घेत
फक्त वडिलांच्या शब्दासाठी हे लग्न करणार आहेस का? तुझी मनापासून इच्छा आहे? तुला आवडतो का तो मुलगा? तुझे प्रेम आहे का त्या मुलावरती? सांग मला. तू मनापासून या लग्नासाठी तयार आहेस का? हे सर्व प्रश्न श्लोक आता भयानक रागात तिला विचारत होता. त्याने तिचा दंड जोरात पकडला होता आणि तो जोरात दाबत होता. तो विचारू लागला, दे माझ्या प्रश्नाचे उत्तर आणि जा. खरंच तुझे प्रेम असेल त्या मुलावरती तर तू मोकळी आहेस हे लग्न करण्यासाठी. परंतु तू जर हे सर्व मनाविरुद्ध करत असशील आणि फक्त बाबांच्या शब्दाखातर मला नाकारत असशील तर मी हे लग्न होऊ देणार नाही, लक्षात ठेव. त्याने जोरात तिचा हात झटकला. प्लीज सर, मला जाऊ द्या. मी आता तुमच्या कुठल्याच प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. फक्त एवढंच सांगेल की तुमच्या मनातील गोष्टी काढून टाका. तुम्ही तुमच्या मार्गाने पुढे जा आणि मलाही जाऊ द्या, प्लीज. डोळ्यातील घळघळ वाहणारे अश्रू पुसत रुचा श्लोकला बोलून केबिन बाहेर जाण्यासाठी वळाली. पुन्हा श्लोकने तिचे मनगट धरले आणि जोरात झटका देऊन तिला स्वतःकडे ओढून घेतले. डोंट यू डेअर. मला माझ्या प्रश्नाची उत्तरे मिळाल्याशिवाय मी तुला केबिन बाहेर जाऊ देणार नाही. मग रात्रभर इथे थांबावे लागले तरी मला चालेल. रुचा आज श्लोकचे हे नवीनच रूप पाहत होती. नेहमी शांत संयमी असणारा श्लोक आणि आज रागात अँग्री यंग मॅन झालेला श्लोक, खूप फरक होता. सर, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ती त्याच्या डोळ्यात पाहत त्याला विनंती करत बोलली. यू ट्राय टू अंडरस्टँड. त्याने ही खूप भावनिक होऊन तिच्या डोळ्यात पाहून रिप्लाय केला. त्याच्या डोळ्यांमध्ये रुचाला फक्त तिच्यासाठी प्रेम दिसत होते, परंतु तिला स्वतःच्या परिस्थितीची जाण होती आणि वडिलांचा शब्द मोडणे तिच्यासाठी शक्य नव्हते. आता श्लोकच्या केबिनमध्ये भयान शांतता पसरली होती. दोघांमध्ये फक्त शांतता बोलत होती. दोघेही एकमेकांच्या डोळ्यातील प्रेम पाहू शकत होते, परंतु रुचा ते मान्य करायला तयार नव्हती, तर श्लोक तिला सोडायला. एवढ्यात श्लोकचा पुन्हा फोन वाजला. त्याने इंद्राचे नाव पाहून लगेच फोन रिसीव्ह केला. हा भाई बोल. कानाला फोन लावत तिचा हात तसाच घट्ट धरत त्याने फोन रिसीव्ह केला होता. यस भाई, येतो लगेच, बोलून त्याने फोन ठेवून दिला. त्याने त्याच्या हातात असलेल्या तिच्या हातावर एकदा नजर फिरवली तसा तिचा हात घट्ट धरून त्यावरती ओठ टेकवले. ओठ टेकवत असताना तिच्या डोळ्यात पाहिला मात्र तो विसरला नाही. आता जाऊ देत आहे, परंतु लक्षात ठेव, मी तुला हे लग्न करू देणार नाही. यू आर माईन, ओनली माईन. बाजूच्या टेबलवरील फाईल उचलून त्याने तिचा हात सोडून दिला. एकदा तिच्याकडे पाहिले आणि आपले गरम ओठ हळूच तिच्या गालावरती टेकवत तो केबिनच्या बाहेर पडला. तो बाहेर जाताच रुचानेही धूम ठोकली. ती सरळ तिच्या जागेवर येऊन बसली. धडपडणाऱ्या हृदयाला तिने शांत करण्याचा प्रयत्न केला. कपाळावर आलेला घाम टिपून घेतला. अगं रुचा, काय झाले? तिची अस्वस्थता बघून राधाने विचारले. तू ठीक तर आहेस ना? रुचा, काय झाले आहे? थोडी अस्वस्थ वाटत आहे, राधा रुचाची चौकशी करत बोलली. हो ग राधा, सर्व ठीक आहे. ते रविवारी घरी जायचे आहे ना, त्याचेच थोडे टेन्शन आहे, बाकी काही नाही. तू नको काळजी करूस, रुचा राधाला स्पष्टीकरण देत बोलली. दोघींनी आता स्वतःच्या कामात लक्ष केंद्रित केले आणि काम करू लागल्या. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर नेहमीप्रमाणे राधा आणि रुचा ॲटोबाहेर आल्या. रुचाला लगेच ऑटो भेटली तशी ती तिच्या हॉस्टेलवरती गेली. राधा अजूनही ऑटोची वाट बघत होती. तेवढ्यात एक आजोबा रस्ता क्रॉस करत असताना
भरधाव वेगाने गाडी त्यांच्याकडे येताना राधाला दिसली. कोणताही विचार न करता ती सरळ रोडमध्ये पळत गेली आणि त्या आजोबांना रोडमधून बाजूला खेचून घेतली. आजोबा, राधा जोरात ओरडली. तिने त्यांना नीट उभा केले. आजोबा, तुम्ही ठीक आहात ना आणि तुम्हाला कुठे लागले नाही ना? ती त्यांना विचारू लागली. रोड जरा सांभाळून क्रॉस करत चला. राधा आजोबांची खाली पडलेली काठी त्यांच्या हातात देत बोलली. हो ग बेटा, थँक्यू. आज तुझ्यामुळे माझा जीव वाचला. मी औषध घ्यायला विसरलो होतो म्हणून गाडीत बसलेलो पुन्हा उतरून मेडिकलकडे चाललो होतो. ते आजोबा समोरच्या मेडिकलकडे इशारा करत बोलले. मी माझ्याच विचारात चाललो होतो त्यामुळे समोरून येणाऱ्या गाडीकडे लक्षच गेले नाही. ॲक्च्युली चूक माझीच होती. आजोबा खिन्न हसत राधाला बोलले. माझ्याकडे द्या प्रेस्क्रिप्शन औषधे, मी आणते. आजोबांच्या हातातून प्रिस्क्रिप्शन घेत ती बोलली. आजोबांनी तिच्या हातावरती काही पैसे ठेवले. ती आजोबांसाठी औषधे घेऊन आली. राहिलेले पैसे आणि औषधे तिने आजोबांच्या हातात सोपवले आणि त्यांना हाताला धरून गाडीपर्यंत आणून सोडले. अरे, मी तर तुझे नाव विचारलेच नाही. बाळा, तुझे नाव काय आहे? तिचे निरीक्षण करत आजोबांनी विचारले. राधा. तिने स्माईल करत नाव सांगितले. अगदी राधासारखीच प्रेमळ आणि सोज्वळ आहे. सुखी राहा बेटा. देव तुला आयुष्यातील सर्व सुख देवो आणि तुझ्यासारखी मुलगी सर्व आईवडिलांना लाभो. ते तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलले. मुलांच्या बाबतीत माझे नशीब जरा फाटकेच राहिले. पैसा पाणी भरपूर होता परंतु मुलांचे प्रेम काही लाभले नाही. 2 मुले असूनही मला असा औषधांसाठी एकटा फिरत आहे असो. ते मनातच खिन्न हसले आणि गाडीत बसत बोलले. सुखी राहा बाळा. हे माझे कार्ड. काही लागले तर नक्की भेट. आजोबांनी गाडीत बसत तिच्या हातावर ते ठेवले. ते बसताच ड्रायव्हरने गाडी चालू केली आणि ते निघून गेले. राधाने त्या कार्डवरील नाव वाचले. नाव काहीसे ओळखीचे वाटले म्हणून ते कार्ड नीट पर्समधून ठेवले. राधा ऑफिसमधून घरी आली. हॉलमध्ये प्रवेश करताच तिला तिची प्रेमळ सासू तिची वाट पाहत बसलेली दिसली. दिवसभर कामाने थकल्यासारखे वाटले होते परंतु मालतीताईंना बघून आणि त्यांच्या प्रेमळ हास्याने सर्व थकवा दूर झाल्यासारखे वाटले आणि राधाला तिच्या आयुष्यात अशी काळजी करणारी सासू आहे हे बघून त्याच्याबद्दल खूप आदर वाटला. मावशी, तुम्ही कशाला वाट पाहत बसता? तुम्ही रूममध्ये आराम का करत नाही? मी आल्यावर कॉफी बनवून घेतली असती. मालतीताई शेजारी बसत राधा बोलली. राधा, पुन्हा जर मला मावशी बोलली तर मी आता तुला मार देईल हां. सुलोचनासारखे मलाही आई म्हण ना प्लीज. मी तुझी आई नाही होऊ शकत पण आईचे प्रेम देण्याचा नक्की प्रयत्न करेल. त्या भावनिक होत राधाला म्हणल्या. स्वतःहून तू आई म्हणायची मी वाट बघत होते ग परंतु आता मला मावशी ऐकले की खूप परकी असल्यासारखे वाटते. मालतीताई थोड्या नाराज होत बोलल्या. मावशी, सॉरी, हे माझ्या लक्षातच आले नाही. तुम्ही खरंच खूप चांगले आई आहात. आईच्या महागारी तुम्ही कधीच मला आईची कमी जाणवू दिली नाही. तुम्ही खरंच माझी आई झालात. थँक्यू. तुम्ही माझ्या आयुष्यातला लग्नाचा निर्णय घेतला नसता तर आई बाबा विना माझे आता काय झाले असते कल्पनाही करवत नाही. थँक्यू आई. राधा भावनिक होत बोलली. खूप प्रयासाने तिचे अश्रू आवरले आणि मालतीताईंच्या मिठीत शिरले आणि अश्रूंना वाट मोकळे करून दिली. मालतीताईंनी तिला पाठीवर थोपटत शांत होऊ दिले. हळूहळू ती शांत झाली. ती शांत होऊन बाजूला झाली आणि मालतीताईंनी समाधानाने डोळे मिटले. थँक्यू. काय तुझ्यासारखी सून मला मिळाली यासाठी तर मी देवाची खूप आभार मानते. तुझ्यापेक्षा चांगली बायको माझ्या इंद्राला मिळालीच नसती. ती शनाया हडळ पडली असती माझ्या लेकराच्या गळ्यात. सुलोचनाने तुझ्यावर खरंच खूप चांगले संस्कार केले आहेत त्यामुळे मला ऐवजी चांगली सून मिळाली. प्लीज थँक्यू म्हणू नको. मालतीताई राधाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बोलल्या.
इतक्या वेळ शांत उभा राहून सासू सुनेचा मिलाप बघणारी श्रेया डोळे पुसून त्या दोघींजवळ आली. मॉम, तू तर मला आणि भाईला पार विसरून गेली आणि फक्त सुनेवरच प्रेम करू लागलीस. जा बाबा तिकडे, मला नाही बोलायचे तुझ्याबरोबर. श्रेया खोटे खोटे नाराज होत बोलली. हो, माझी खरी मुलगी राधाच आहे. तुम्ही दोघे आणि ते दोघेही नाहीत. मी किती वेळा तुम्हाला म्हटले मला आई म्हणा, तुम्ही म्हटले का नाही ना? मग आता कशाला रुसतेस? जा तिकडे. मालतीताईही ठसक्यात बोलल्या. कोण कोणावर प्रेम करत नाही? डॅडींनी घरात येत विचारले. बघा ना डॅड, मॉम मला आणि भाईला प्रेम नाही करत. ती तर राधाला, सॉरी वहिनीलाच प्रेम करते. श्रेया डॅडींकडे तक्रार करत बोलली. ओ रे माझा बच्चा, तुझ्यावर मी करतो ना खूप प्रेम. डॅडी श्रेयाला जवळ घेत बोलले. तिनेही लगेच डॅडींच्या मिठीत शिरून मालतीताईंना वाकडे दाखवले. एवढे भरलेले घर बघून राधाने डोळे पुसले, परंतु नेमके घरात येत असणाऱ्या इंद्राने ते बघितले. तो राधाकडे पापणीही न लावता टेन्शनमध्ये बघत होता. तसाच तो सोफ्यावर समोर येऊन बसला. नजर अजूनही राधाकडेच होती. अरे इंद्रा, तू कधी आला? राधाकडे बघत असलेल्या इंद्राला मालतीताईंनी विचारले. आता राधाचेही लक्ष इंद्राकडे गेले. इंद्राने तिच्या डोळ्यात पाहिले तर तिच्या ओलसर झालेल्या पापण्या त्याच्या नजरेतून सुटल्या नाहीत. त्याची ती काळजी भरी नजर मालतीताईंनी बरोबर ओळखली. मॉम, काही झाले आहे का? इंद्राने मालतीताईंना विचारले. नाही का रे? त्याही आज इंद्राची खेचण्याचा मूडमध्ये बोलल्या. मॉम, तो त्याच्या आईलाही चांगलेच ओळखत होता. मॉम, तुला माहीत आहे मी काय विचारत आहे? तो डोळे बारीक करत मालतीताईंना बोलला. नाही, काहीच झाली नाही. श्रेया रुसली आहे ना? राधाने मला आई म्हटले म्हणून. याचे राधाला थोडे वाईट वाटले. मालतीताई इंद्राला थोड्या मस्करीत बोलल्या. आता नक्की काय झाले असेल याची कल्पना त्याला आली होती. आई, मी बनवू कॉफी? इतका वेळ उभा असलेल्या तिने आई म्हणत मालतीताईंना विचारले. अजूनही तिने नजर वर करून इंद्राला बघितले नव्हते. मालतीताईंनी तिच्या गालावरून खूप प्रेमाने हात फिरवला. नको बाळा, जा तू फ्रेश हो, मी बनवते कॉफी. पण आई, आपली कॉफी राहिली, तू वरती जा आधी. त्या तिला दटावत बोलल्या. ती लगेच ओढणी सावरत वरती गेली. ती पायऱ्या चढून डोळ्यात झाली तसा मॉम, माझी कॉफी वरती पाठव. इंद्राही ब्लेझर घेत उठला. ए, तू कुठे चालला लगेच? बस ना, आज आपण एकत्र कॉफी घेऊ. मालतीताई इंद्राची खेचत बोलल्या. मॉम, तो पण कमी नव्हताच. तो त्याच्या आईला चांगलेच ओळखत होता. इंद्रा, जा तू. मालती, का माझ्या मुलांना त्रास देत आहेस? हा डॅडी मालतीताईंना बोलले. तो जाणारच होता. त्याला कोणी काही म्हणेल याचा कधीच फरक पडत नव्हता. त्याने रूममध्ये येऊन ब्लेझर टाकले. त्याने सर्व रूमवर नजर फिरवली. राधा फ्रेश व्हायला गेली होती आणि हा बसला मग तिची बाहेर यायची वाट बघत. बघूया मग राधा बाहेर आल्यावर काय होत आहे. रोमांस की रागवणे. आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया लवकरच. तोपर्यंत लाईक करा.